नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रो, राजकारणात एखाद्या मुद्द्यावर विरोध करावा, टीका करावी, त्याच्या लफड्यांना बाहेर काढावं, भ्रष्टाचाराला बाहेर काढावं, त्याच्याविषयी बोलावं, याविषयी आक्षेप असण्याचं काही कारण नाही. अनेकांनी अनेकांची लफडी, कुलंगडी, भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर काढले. प्रत्येकजण काढत असतो, प्रत्येकजण बोलत असतो, पण त्यावेळी किती व्यक्तिगत पातळीवर टीका करावी आणि किती घाणेरड्या शब्दात करावी याला काही मर्यादा असते. मला त्या घाणेरड्या शब्दाविषयी पण आक्षेप नाहीये. काही आक्षेप असायचं कारण नाही. काय लफडी त्यांची भानगडी काढणारे ते, आम्ही आपला तमाशा बघायला मोकळे आहोत. दुसऱ्याची सासू जाळून कोणी शेकोटी पेटवणार असेल ना, आमच्याकडे सासू जाळणे म्हणतात. शेकोटीला बसलं ना, तू तुझी सासू आणली का, तू तुझी सासू आणली का असं म्हटलं जातं. त्या सासू आणली का म्हणण्यामध्ये खरं तर ते साचू होतं. म्हणजे साचवून ठेवलेलं काटक्या कुटक्या गोळ्या करून आणायच्या आणि त्या साठवून ठेवायच्या. ते जे साचू असायचं ते साचूचं सरपण जाळलं की ऊब मिळायची थंडीत, म्हणून साचूचं सरपण आणलं का असं म्हणता म्हणता ते सासूचं सरपण व्हायचं. कारण सासू जाळली असं म्हणताना जो आनंद मिळायचा ना, तो काही वेगळा असायचा. पुरुषांना त्याची सासू, ह्याची सासू, तो वेगळा असा आनंद यायचा. त्यामुळे दुसऱ्याच्या सासू जाळल्यावर आपले हात शेकणारे आम्ही मजा बघायची असते. मीडियाचं काम काय असतं, या मीडियावाल्यांचं, ते आम्ही त्याकडे घेतो. त्यामुळे कुणाच्या घरात आग लागली तर शेकणारे आम्ही मीडियावाले, असं आनंद मानतो आम्ही नेहमी त्याला. पण तरीही हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दुसऱ्याच्या शेकोटीवर आनंद घेताना, की कधी काळी आपणच लोकांच्या सासा आणून जाळलेले आहेत. हे कधी बघितलं पाहिजे. ती हिंदीतली एक म्हण आहे ना, जिनके घर शीशे के होते हैं वो लाइट बंद करके कपडे बदलते हैं. म्हण अशी नाही, म्हण खरी कशी आहे, जिनके घर शीशे के होते हैं वो लोगों के घर पर पत्थर नहीं फेका करते. हे आम्ही ऍड केलंय. जिनके घर शीशे के होते हैं वो लाईट बंद करके कपडे बदलते हैं. कारण उगाच उघडं ठेवलं तर दिसायचं काय, लबडा रिकामं ताण. त्याच्यामुळं ज्या घराच्या भिंती काचेच्या असतात ना, त्यांनी लाईट बंद करून कपडे बदलावेत. मला बोलायचं उत्तम जानकरांच्या विषयी. उत्तम जानकरांना आजकाल निवडणुकीत विजयी झाल्यापासून ते आक्षेप घेण्यापर्यंत बरेचसे मुद्दे सापडायला लागलेत आणि ते लाईट मध्ये यायला लागलेत. काय लिंबू फिरवलंय माहित नाही, त्या लिंबू फिरवलेल्या लाईट मध्ये उत्तम जानकर येत आहे. जानकरांनी धनंजय मुंडेंना पुरुष वेश्या म्हटलंय. काय बोलावं त्यांना, हा त्यांचा प्रश्न आहे. बोला. आम्हाला काय धनंजय मुंडेंना म्हणल्याचा काही राग आलेला नाहीये, काहीच राग आलेला नाही. काय याचं कारण आहे उगीच, काही राग आलेला नाही. त्यांनी रान बाजारचा संदर्भ पण दिलाय, जरा ऐका. याची गरज काय, हे राज्य इतकं नैतिक होतं, यांनी तर रान बाजार मांडलाय. म्हणजे अनेक लोकांची इतके घाणेरडे आरोप, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे मला तर म्हणायचं आहे की पुरुष वेश्या, स्त्री वेश्या असते मी पाहिलेलं आहे, पण पुरुष वेश्या असू शकतो. ऐकलत? म्हणजे रान बाजार सांगून काय दाखवायचं होतं, रान बाजारमध्ये कोण काम केलंय येतंय लक्षात? काही चर्चा कोणाशी झाली होती, ओबेराय, त्यानंतर किती गोंधळ उडाला होता, हे सगळं आपल्याला माहित आहे. त्यामुळं रान बाजारचा उल्लेख करणारे जानकर जाणून बुजून, म्हणजे जानकर असून ते उल्लेख करतात, हे आपल्या लक्षात येतं. जानकर साहेब, मला बाकी काय बोलायचं नाहीये. धनंजय मुंडेविषयी तुमच्या मनात असलेल्या भावना तुमच्या मनात राहू दे, पण लाईट बंद करके कपडे बदलणं आपण तेवढं लक्षात ठेवा. ज्याला तुम्ही पुरुष वेश्या म्हणताय ना, ती तुमच्या नेत्याच्या जनानखान्यात होती आधी. कळतंय? आहे याचं भान? विचारलं होतं का नेत्याला, आपल्या जनानखान्यात ठेवलेल्या बाईला दुसऱ्याच्या घरात गेल्यावर वेश्या म्हणण्याचा अधिकार आपल्याला येतो का? नाही येत. म्हणजे जेव्हा आपण उपभोगत होतो हे सगळं ऐश्वर्य, हे सगळं, तेव्हा ती पतिव्रता होती आणि तुम्हाला सोडून गेली की ती वेश्या झाली. येना चोलबे जानकर साहेब, येना चोलबे. जरा आपल्या नेत्याला विचारून यायचं, म्हणून यायचं. त्याचं कारण आहे, तुमच्या नेत्यांनी या पुरुष वेश्या म्हटलेल्या माणसाला क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलं होतं, चारित्र्य प्रमाणपत्र. म्हणजे आदल्या दिवशी, मला वाटतं बरं झालं ती एक तारीख मला आठवली, 14 जानेवारीला साहेब म्हणाले होते, हे प्रकरण जरा गंभीर दिसतंय, आम्ही विचार करतोय.
15 जानेवारीला साहेब म्हणाले होते, नाही नाही, मी सगळं जाणून घेतलंय, राजीनामा देण्याची गरज नाही, यात धनंजयची काहीच चूक नाही. 14 आणि 15 जानेवारी या 24 तासामध्ये साहेबांनी पलटी मारली होती आणि चारित्र्य प्रमाणपत्र दिलं होतं. 15 जानेवारी 2021, ना भूले हो तो बता देता हूं, साहेबांनी चारित्र्य प्रमाणपत्राचं वितरण केलेलं आहे आणि ज्यांना तुमच्या मालकानी चारित्र्य प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे, हे बेदाग आहे असं सांगितलेलं आहे. त्या अक्षय कुमार सारखं, कोणता धडकन पिक्चर मध्ये अक्षय कुमार म्हणतो, इसके चरित्र पर कोई दाग है मैं ये मानने के लिए तैयार नहीं हूं. ते जे म्हणतो ना तसं साहेबांनी 15 जानेवारी 2021ला इसके चरित्र पर कोई दाग है ये मानने के लिए मैं तैयार नहीं हूं असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. मग कोणत्या आधारावर जानकर धनंजय मुंडेंना पुरुष वेश्या म्हणतायत? आपल्या जनानखान्यात असेल तेव्हा ती उत्तम, आणि जनानखाना सोडून देऊन मालकासोबत गेल्यावर काय नाही, मग काय, मग 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 ती ती वेश्या झाली सुरू. अरे काय जानकर साहेब, राजकारणामध्ये अशा स्वरूपाची टीका करताना हे आपल्या साहेबाच्या अंगावर येऊ शकत होतं हे तरी भान ठेवायचं. समजा तुमचं वाक्य खरं असेल, मग धनंजय मुंडेंना तुमच्या पदरी साहेबांनी का त्यांच्या पदरी का वाळगलं होतं? व्यक्तिगत खाज म्हणून? काय होतं हो, आपल्या वाक्याचे किती अर्थ निघू शकतात, किती ठिकाणी बदनामी होऊ शकते, कोणाकोणाची होऊ शकते, याचं काही भान नाही. बाबा बोलायचे ते बोला, धनंजय मुंडे काय असतील आणि त्याचं उत्तर ते देतील, काय काय आहेत का नाहीत का कशा आहेत त्याचं. पण किमान आपल्या साहेबाची तरी बदनामी होऊ नये एवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, कारण हे दरवेळेला आपला कार्य अहवाल घेऊन साहेबाकडे जात होते, आशीर्वाद घेत होते. त्या आशीर्वादाचं काय हा प्रश्न आमच्या समोर पडतोच आहे जानकर साहेब. त्यामुळे कृपया तेवढा खुलासा नक्की करावा. नाही जमलं तर बागेत जाऊन साहेबाला विचारावं, जेव्हा बागेत हे येत होते तेव्हा काय करायला येत होते असा प्रश्न लोक विचारतील. कारण पुरुष वेश्या आपल्या पदरी बाळगल्यावर, पुरुष वेश्या हा शब्द म्हणतोय मी, आपल्या पदरी बाळगल्यावर काय करत असते हे उगीच्या उगीच लोकात चर्चा वाढायला नको, म्हणून जानकरांनी खुलासा करावा. नमस्कार.